आज सगळे झाडं गवत कमरा इतकं गवत उगवलेलं आहे। झाडं वाढलेली आहेत वेगळी वाकडी काटेरी झुडपं। हे उमरीचं एक झाड आहे, हे झाड काढायला सांगितलेलं बरेच दिवसापासून। याचा त्रास होतो, ह्या लाईटच्या तारा आहेत इथं, ते झाडच काढून घ्या। त्याच्यामुळे डास खूप खाली होतात, त्याचे उमरं पडतात खाली, त्याच्यामुळे चिलटण डास हे सगळं प्रादुर्भाव वाढलेला आहे। त्या पाण्याच्या टाकीखाली बेडूक असतात सारखे, त्याच्यावर झाकण कुणी टाकत नाही। त्या बेडकामुळे इथं साप येतात, घोणस जातीचा साप इथं पकडले आम्ही अनेक वेळा। ठिकाणी आम्हाला एक वाचनालय सुरू करण्याचं आमचं मानस होता। इथं वयस्कर माणसं या ठिकाणी येऊन बसले असते, वाचलं असतं, टाइमपास झाला असता। इथं झाडं झुडपं लावायची होती चांगल्या पद्धतीची शोची, परंतु ते सगळंच गेलं आणि नगरपालिकेने आम्हाला सुविधा देण्याऐवजी आमच्या असुविधेत भर घातलेली। पाण्याचे सदा या पाण्याचे वाल असतात, हे 15-20 दिवस झालं का ते लिकेज झाले, त्यात सारखं रस्त्याला पाणी पडत आहे। रस्त्यांची काय अवस्था आहे, त्या गटाराची काय अवस्था आहे, आम्हालाच काय मेळ लागत नाही। हे पाण्याची टाकी ओव्हरफ्लो झाली तर 2-2 तास 3-3 तास ओव्हरफ्लो चालतंय खाली। अख्खं सगळं कंपाऊंड मध्ये तिकडे डबकं तयार होतंय मोठं, त्याच्यामुळे ते पाणी मुरून खालच्या इमारतीला इकडे आणखीन त्या पायाला त्रास होतोय। म्हणजे हे नेमकं कशा प्रकारे वापर करायचा याचं ट्रेनिंग आम्ही नगरपालिकेला द्यावं की काय असं आता आम्हाला वाटायला लागले। नगरपालिकेने याची दखल घेतली पाहिजे वेळेतच। याच्यानंतर मोठं आंदोलन या पुढील काळामध्ये उभारणार आहोत। याचं जर हे प्रश्न मार्गी लागले नाही, नगरपालिकेने आम्हाला देऊन विचारावं इथं काय प्रॉब्लेम आहेत। 7-8 कुलप उघडे असते या गेटचे, कुणी येतं कुणी जातं, जनावरं येते, जनावरं सुद्धा या ठिकाणी आतमध्ये शेळ्या मेंढ्या यांना खायला भरपूर झाले, त्यामुळे ते आतमध्ये सोडतात। म्हणजे हे रहिवासाची जागा आहे का कुरण आहे? सगळ्या पद्धतीने निधी जमा होतोय आमच्याकडून, तो बी वापरला जातोय त्यांच्याकडे, ते काय शिल्लक ठेवत नाही तिथं, काय आता अस्तित्वात नाही नगरपालिका म्हणून। इथं गवत जास्त वाढले, त्याच्यामुळे घरात साप येतात, पाणी पण जास्त वाया जाते, डास पण लय झालेत। लवकरात लवकर स्वच्छ करून द्या।